गुड. ही सगळी जी वाक्य आहे ती मॉडेलशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आणि मॉडेल अशी गोष्ट आहे, दे आर नॉट टेन्सेस, की त्याच्यामध्ये एक फिक्स्ड असतं की पास्ट फॉर्म वापरायचा, लची भाषा आहे तर आपण पास्ट फॉर्म वापरा. मॉडेलसाठी तुम्हाला काय करावं लागतं, वाक्यावरून प्रत्येक वेळी आयडिया येईल असं नाही. थिंक अबाउट सिच्युएशन. एकाच वाक्यामध्ये तुम्ही विल, कॅन, कुड, मे, माइट सगळे वापरू शकता, सगळे बरोबर पण असू शकतात, पण डिपेंड ती सिच्युएशन काय आहे त्याच्यानुसार तुम्हाला परफेक्ट मॉडेल वापरायचं आहे. ओके. सो पहिलं वाक्य आहे, तू मला बाईक चालवायला शिकू शकतोस का? कोण सांग, कुठलं मॉडेल तुम्हाला वाटते इथे योग्य आहे? आरती. Can you teach me to ride a bike? कॅन यू टीच मी Me टू राईड bike a अ bike. बाईक? सो व्हेरी गुड. सो या ठिकाणी बघा, आरतीने काय केलंय, कॅन हा मॉडेल यूज केला. ओके. सो कॅन यू ने काय करतोय आपण मित्र आहे, इनफॉर्मल वेने आपण जेव्हा बोलतोय तुम्हाला हे शिकू शकतोस का, तुम्ही कॅन यू म्हणू शकता. म्हणायला तिथे विल पण चालतंय. बघा, कॅनच्या ऐवजी तुम्ही विल म्हणा. विल यू टीच मी टू राईड अ बाईक. पण विल यू हा थोडासा जास्त फॉर्मल होतो, शिकवशील का. कॅन हा थोडासा इनफॉर्मल वेने आपण जेव्हा प्रश्न विचारतो. सो म्हणून म्हटलं की मॉडेलला असं स्पेसिफिक नाही की सर मी विल वापरलाय, विल वापरलाय तर चालेल, मिनिंग होईल. लक्षात आलं. मॉडेल एकाच वाक्यात तुम्ही दोन दोन तीन तीन वापरू शकता, मिनिंग हलकेसे बदलतील अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. मी कदाचित 3 वर्षानंतर कॅनडाला शिफ्ट होईन. मी कदाचित 3 वर्षानंतर कॅनडाला शिफ्ट होईन. कोण सांगेल? अस्मित. I might shift to Canada गुड in गुड. 3 years. ओके. बघा, अस्मितने काय लिहिलंय ते मी लिहितोय, तुम्ही नंतर यू कॅन फाइंड आउट द मिस्टेक. आय माइट Shift शिफ्ट टू कनाडा, Canada कॅनडा. हा. आणि in पुढे म्हणतोय तो इन 3 इयर्स. 3 years. एक हलकीशी चूक झालेली आहे. है ना? सगळ्यांना समजले असेल. 3 वर्षानंतर आहे तर तुम्ही काय म्हणायला पाहिजे, आफ्टर 3 इयर्स. काय म्हणायला पाहिजे, आफ्टर 3 इयर्स. बट माइट शब्द, आता इकडे लक्ष द्या, तुमच्यातले काही जण म्हणतील सर आम्ही मे वापरलाय. तर गंमत काय, मे पण बरोबर, माइट पण बरोबर, काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणजे रॉंग नाहीये तुमचं वाक्य. हा येस आरती, मे सुद्धा राईट आहे. पण माइट वापरून फक्त अस्मितने काय सांगितलं की शिफ्ट होण्याची त्याची शक्यता आहे ती अगदीच कमी आहे. लक्षात आलं का. पण आरती म्हणते मी मे वापरलं, तर ह्याचा अर्थ 50% चान्सेस आहे. लक्षात घ्या, 50% इथे इंडियात राहण्याचे, 50% बाहेर जाण्याचे. आता काही जण तर मे किंवा माइट पण वापरू शकणार नाही, ते म्हणतील ना आम्ही असं पण नाही केलं, आम्ही डिफरंट केलं. करू शकतात. तुमच्याकडे तिसरा पण ऑप्शन असतो आणि तो म्हणजे मे बी हा ऍडव्हर्ब वापरा. मे बी, येस प्रांजली, विलने पण म्हणू शकता हेच वाक्य. तुम्ही असंही वाक्य म्हणू शकलं असतं, मे बी आय विल शिफ्ट टू कॅनडा आफ्टर 3 इयर्स. मे बी आय विल शिफ्ट. तरी इथे कदाचितचाच भाव होतोय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, कदाचित असं बोलण्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत इंग्रजीमध्ये, मे, माइट आणि मे बी. लक्षात आलं. गुड.
तिसरं वाक्य कोण सांगेल? ती क्लासला आली नाही, ती नक्कीच आजारी असणार. ती क्लासला आली नाही, हे वाक्य लची भाषा आहे. सुयश. She did not come to class. She did not come to class. She must be ill. She must be ill. Very good. आता इथे लक्ष द्या. सुयशने मस्ट का वापरला? तर तो खात्रीने सांगतो. एक गोष्ट आहे की जी कोणी ती मुलगी आहे, सुयश ती आजारी आहे की सुयशला माहिती नाहीये, लक्षात घ्या. पण सुयश खात्रीने बोलतोय की ते आजारीच असेल म्हणूनच ते आलेले नाही, तर ते नेहमी येते क्लासला. ओके. आता इथे समजा इमॅजिन करा, सिच्युएशन इमॅजिन करा. अद्विता. ओके, येतो नंतर सगळे डाऊट्स तुम्ही विचारा एकदाच, मग तुम्हाला डाऊट्स घेतो. इमॅजिन करा जर सुयश येताना तिच्या घरून आलाय किंवा ती शेजारी राहते सुयशच्या मुलगी. ओके. सुयश तिच्या घरून आलाय, सुयशला माहिती आहे ती आजारी आहे, लक्षात आलं? तर सुयश काय म्हणेल? शी डिडंट कम टू क्लास, शी इज इन, कारण ती आजारी आहे, आहे म्हणे. पण बिकॉज सुयशला माहिती नाही, पण सुयशने सांगितलं हा खात्री आहे, मस्ट बी. म्हणाला सुयश इथे मे बी पण म्हणू शकतो, लक्षात घ्या. शी मे बी, पण मे बी ने काय होईल? 50-50. द कॅनडा म्हणायची गरज नाही. ओके. द कॅनडा जे आयलँड असतात त्याला आपण म्हणतो द द युएसए किंवा द एखादा आयलँड असेल, ते कॅरेबियन आयलँड, तिथे आपण द म्हणतो. 12th फेल मस्त चित्रपट आहे, तू बघायला पाहिजेस. कसं सांगा विराज? Telltale is a great movie. You should watch it. You should watch it. नाईस. हा, आरती म्हणते की मी सर ग्रेटच्या ऐवजी नाईस मूवी म्हटलंय. प्रांजली म्हणेल सर मी एक्सेलंट म्हटलंय. 12th फेल इज एक्सेलंट मूवी. सुयश म्हणेल सर मी अजून मला काहीतरी वेगळं वाटतंय, मला अजून काहीतरी वेगळं लिहायचं. लिहू शकताय तुम्ही, फंटॅस्टिक मूवी है ना. सो ऍडजेक्टिव्ह तुमचा जो असेल त्याने ग्रेट घेतलाय, ठीक आहे, मी तोच ठेवलाय, तो तुमचा गुड मूवी. ओके. ज्ञानेश्वरी म्हणते गुड म्हटलंय मी सर. ओके. पुढे म्हणे बेस्ट. सो ऍडजेक्टिव्ह तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट इथे बघा, इथे शुड वापरला विराजने, कारण विराज त्याच्या मित्राला सल्ला देतोय. छान मूवी आहे बघ, यू शुड वॉच इट. म्हणाला तो मस्ट पण म्हणू शकला असता, पण मस्ट काय होतं? मस्टने बघायलाच पाहिजे, बघायलाच पाहिजे हा सेन्स थोडासा स्ट्रॉंगली आपण रिकमेंड करतोय. एखादी गोष्ट आपण स्ट्रॉंगली कोणाला रिकमेंड करतो ना, अरे बघच ही तू, अरे हे तू तिथे जाऊन बघच, हे टेस्ट घेऊन बघच, आणि त्या हॉटेलला खाऊन बघच, हे जे आहे ना ते मस्ट मध्ये आपण बोलू शकतो. स्ट्रॉंगली रिकमेंड करत असो आपण एखादी गोष्ट करायला, तर आपण मस्ट. पण इथे फक्त विराजने लाईटली ऍडवाइस दिलाय, यू शुड वॉच इट. ओके. तुम्ही इथून 7 पर्यंत निघा, कारण ही झपाटलेली जागा आहे. You go from here by 7 o'clock You go from here by 7 o'clock because because this is a haunted place. this is a haunted place.
गो फ्रॉम हिअर. म्हणायला सिम्पली आपण असं म्हणतो, म्हणजे हे इम्पेरेटिव्हचं वाक्य झालं. यू हा एक प्रकारे ऍड्रेसिंग वर्ड झाला तिथे, गो फ्रॉम हिअर. पण आपल्याला मॉडेल वापरायचं आहे की तुम्ही इथून जातपर्यंत निघा, म्हणजे इथून तुम्ही जाच, 7 पर्यंत इथून निघाच. जेव्हा तुम्ही निघाच म्हणताय, अपेक्षा आहे तुम्ही काय म्हटलं पाहिजे? काय वाटतंय, कोण सांगेल? जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची समोरच्याला सक्ती करताय की इथून जाच, यू, पूजा, येस, व्हेरी गुड, मस्ट, राईट. यू मस्ट गो फ्रॉम हिअर और यू मस्ट लिव्ह फ्रॉम हिअर. तुम्ही लिव्ह सुद्धा म्हणू शकता. प्रांजलीने गो घेतलाय, हरकत नाही, तिने तिचा शब्द यूज केला, गो, ठीक आहे. यू मस्ट लिव्ह फ्रॉम हिअर. शुड सुद्धा चालू शकतं आरती, पण तो एकदम सॉफ्ट सल्ला झाला. सॉफ्ट सल्ला झाला की यू शुड लिव्ह फ्रॉम हिअर, तुम्ही इथून गेला पाहिजे, सल्ला झाला. पण मस्ट काय करतो आपण? सक्तीने सांगतो की इथे थांबूच नाही तुम्ही. म्हणजे समोरचा हे सांगायचा प्रयत्न करतोय की मी तुम्हाला इथून जायला सांगतोय, ते सक्तीने किंवा स्ट्रॉंगली सांगतोय जाच. सो मस्ट हा त्या ठिकाणी त्या सिच्युएशनला बेटर आहे. ओके. मी तुझा पासपोर्ट बघू शकते का? मी तुझा पासपोर्ट बघू शकते का? कोण सांग? नवीन नवीन स्टुडंट ज्यांनी हात वरती केले त्यांना मी विचारलंय, ज्यांनी हात वरती केले त्यांना मी विचारून झालंय. ओके, अजित नालावड. Can I Can I see your passport? see your passport? See passport. Can I? ओके. सो एक जनरल सेन्सने तुम्ही विचारू शकता, कॅन आय सी युअर पासपोर्ट? मी तुमचा पासपोर्ट बघू शकते का? म्हणायला तुम्ही इथे थोडस अजून आपण थोडासा पोलाइट वे दाखवायचं ठरवलं, चांगल्या पद्धतीने, म्हणजे सिंपल. कधी कधी डिपेंड असतं ना ते व्यक्ती कोण आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली एखादा पोलीस जर एखाद्याला पकडून त्याला म्हणतात मी तुझं बघू शकतो का, तर तो कॅन, ठीक आहे. पण जर तुम्ही एखादे रिसेप्शनिस्ट आहे चांगल्या ठिकाणी समजा, आणि समोरची व्यक्ती प्रतिष्ठित आहे असं जर असेल, तर जर सौजन्याने वागायचं आहे, पोलाइटली विचारायचं आहे, तर तुम्ही कॅनच्या ठिकाणी अजून एक पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे कुड किंवा उठ. ओके, लक्षात आलं का? मे इट्स ओके, परमिशन मागतोय आपण, मेने पण म्हणू शकतो. बट रिक्वेस्ट ह्या सेन्सने आपल्याला जर करायचं असेल, हा कुड आहे, येस. बट कॅन आय, इट्स ओके, काही प्रॉब्लेम. पुढच्या आठवड्यात मी कार खरेदी करेन. लुक विराज नाही. लुक म्हणजे बघणे, तो बघणे नसतं. लुक म्हणजे फक्त आपली नजर, एखाद्याकडे बघणे, त्याला लुक म्हणतात. पुढच्या आठवड्यात मी कार खरेदी करेन. स्वराज. Next week, buy a car. नेक्स्ट वीक बाय अ कार. काही सब्जेक्ट नाही, काही जोडी नाही, नुसतंच आपले शब्द स्वराज लावले. ज्ञानेश्वरी, असं कसं वाक्य होईल? काही सब्जेक्ट आहे की नाही? In next week, I buy a car. आय बाय अ कार. काहीतरी चुकतंय ज्ञानेश्वरी. Sir, in next week पाहिजे. नाही, नेक्स्टच्या पुढे इन वगैरे लिहायचं नाही. नेक्स्ट, लास्ट या शब्दांच्या पुढे इन वगैरे, ऑन वगैरे लिहायचा, तो डायरेक्टली नेक्स्ट वीक. पण तरी सुद्धा काहीतरी चुकतंय. आधी in next week पाहिजे सर. नो, इनची गरज नाही, तेच मी सांगितलं ना. नेक्स्ट या शब्दाच्या अगोदर इन लावायची गरज नाही. नेक्स्ट आणि लास्ट शब्द, त्याने इन वगैरे लिहायचं नाही. लास्ट मंडे, इन लास्ट मंडे, ऑन लास्ट मंडे असं इंग्लिश नसतं.
लास्ट मंडे. येस, विल पाहिजे, बरोबर आहे. जर गोष्ट भविष्यात घडणार आहे तर विल नको का? जर गोष्ट भविष्यात घडणार आहे तर विल पाहिजे ना. आय विल बाय अ कार. नेक्स्ट वीक आय विल बाय अ कार. म्हणजे ही गोष्ट मी भविष्यात करणार आहे ना, म्हणून विल, आणि ती शुअरली करणार आहे. ओके. काही जण म्हणतील सर मी विल नाही वापरलं, उड. हा, तेजश्री बघा, तेजश्री आणि म्हटलं की मी उड वापरलाय. रॉंग आहे का? नाही. बट बट ऑब्झर्व द सिच्युएशन. इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन. हेच तर मी तुम्हाला सांगतोय की मोडल चूक कधीच नसतं. विल म्हटलंय, विल म्हणणारा शुअरली बोलतोय, सर्टेनली मी घेणार आहे. ओके, आय हॅव अ प्लॅन, आणि पुढच्या आठवड्यात तो प्लॅन एक्झिक्यूट आम्ही करणार आहोत. वुडने काय होईल की थोडी सर्टेनिटी कमी करताय, कार घेण्याची सर्टेनिटी कमी करताय, एवढं फरक होईल. ओके. तुम्ही मराठी बोललीच पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात राहता. तुम्ही मराठी बोललीच पाहिजे. कोण सांगेल? नवीन स्टुडंट कोणी बोलेल का? सांगेल का? तुम्ही मराठी बोललीच पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात राहता. तेजश्री. ओके. You must व्हेरी गुड. speak यू Marathi. मस्ट स्पीक मराठी. सर जरला कोणता शब्द वापरायचा? इफ. If if you are live in the Maharashtra. इफ यू आर लिव्ह, यू आर कशाला पाहिजे? इफ यू. हा, इफ यू You लिव्ह. येस, इफ यू लिव्ह you इन in Maharashtra. महाराष्ट्र. बरोबर. ओके. यू मस्ट, इथे तुम्हाला हा मॉडेल, आता कोणीतरी म्हटलं सर आम्ही शुड वापरतो, है ना. कदाचित त्यांना परप्रांतीयांबद्दल थोडीशी दया असेल, ते म्हणायचं सर सक्ती कशाला, है ना. आता मी पॉलिटिकली काही बोलत नाही, कारण रेकॉर्ड पण होतोय, आपल्याला जायला पण पाहिजे ना, युट्यूबवर पण टाकतोय. तर नाही तर म्हणजे सर मनसेवाले आहेत, शिवसेनेवाले आहेत, कोणी काय म्हणेल काय म्हणेल, त्याच्यामुळे आपण पॉलिटिक्स पासून नेहमी बाजूला राहतो, है ना. काही बोलत नाही, काही बोलायचं नाही. पण डिपेंड आहे, तुम्हाला मस्ट वापरायचं तर मस्ट, शुड, शुड शुड सल्ला होईल. मस्ट असं आहे ना की कंपल्सेशन करताय तुम्ही, है ना. व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि च लावायला पण पाहिजे, है ना. ते एक यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेचा त्यांचा किस्सा आहे की संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे असं आचार्य अत्रेंनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणलं. तर त्यावेळेचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, तर ते म्हटले की आम्हाला पण वाटतं, आम्ही सुद्धा महाराष्ट्रीयन आहोत, पण ते काँग्रेसचे नेते होते ना, तर ते म्हटले की व्हायला पाहिजे, पण व्हायलाच पाहिजे एवढं जोर कशाला द्यायला पाहिजे, है ना. लोकांना कशाला भडकवायचं, असं ते यशवंतराव चव्हाण, कारण ते काँग्रेसचे नेते होते आणि काँग्रेस दिल्लीतल्या वगैरे नेत्यांचं म्हणणं होतं की संयुक्त महाराष्ट्र नको, मुंबई वेगळी पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे त्यांनी यशवंतराव चव्हाणांनी थोडस संयुक्त महाराष्ट्र चव कशाला म्हणून त्यांनी म्हटलं. तर आचार्य अत्रेने दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये लिहिलं की मुख्यमंत्री साहेब, च महत्व आहे. तुमचं म्हणतं आडनाव आहे ना चव्हाण, त्यातला च काढून बघा, जे राहील ना त्यानेच तुम्हाला लोक फटकवतील, जर संयुक्त महाराष्ट्र झाला नाही तर. ओके. हे च महत्व आहे. सो तसं इथे मस्ट आणि शुडचं महत्व आहे. मस्ट अँड शुड. ओके. तू फी भरायची गरज नाही. जर तुम्ही कोणाला सांगते तू फी भरायची गरज नाही, हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, येते आय एम शुअर. व्हेरी गुड. कार्तिक हात वरती करा ना, सांगता आलं तर जास्त बरं. हात वरती करा. आरुष, तुम्ही लिहिताय सगळे बरोबर.
You need not. ओके, इथे दिसत नाही आपल्याला, इथे लिहितोय मी कारण हा रेकॉर्ड पण होतोय, सगळ्यांना समजेल पण मी काय लिहितोय ते. यू नीड नॉट. यू नीड नॉट Pay a fee. पे अ फी और पे द फी. यू नीड नॉट पे द फीस. असंही वाक्य तुम्ही करू शकता, तुम्हाला माहिती आहे. आणि एक दुसरा ऑप्शन आहे, कोण सांगेल. हा पण बरोबर आहे, इथे नीडला तुम्ही मॉडल सारखं यूज केलं. आणि एक दुसरा ऑप्शन आहे, तो कसा बोलता येईल. You don't need to pay the fee. यू डोंट नीड, हाही ऑप्शन बरोबर आहे. ओके, मी मर्सिडीज खरेदी केली असती. मी मर्सिडीज खरेदी केली असती. कोण सांग. असती, हात वरती करा. असती, असती, मी मर्सिडीज खरेदी केली असती. हा करते, पण थोडी चूक झालेली आहे ना, थोडीशी चूक झालेली आहे. विराज. I will buy Mercedes. आय विल बाय मर्सिडीज. आय विल म्हटलं, विराजने विल म्हटलं, बरोबर आहे का. अर्थे विराज, मी मर्सिडीज खरेदी केली असती, इमॅजिनेशनची गोष्टीमध्ये विल येईल का. Would. वुड. Only will आय वुड बाय मर्सिडीज.